आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, की आजचा जो रिझल्ट लागलेला आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप बी, PSI STI ASO यांच्या जागांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे त्या कट ऑफने म्हणजे MPSC विश्वात तर खळबळच माजवली की एवढा कट ऑफ हायेस्ट लागला की जे 60 पर्यंतचे विद्यार्थी होते 57 ते 60 हे स्वतःला सेफ झोनमध्ये समजत होते. आपण काय प्रेडिक्शन देत नाही कोणत्याच कट ऑफची, पण 60+ 58-59+ विद्यार्थी स्वतःला सेफ समजत होते, पण कट ऑफ लागलाय 62.50. SC जनरलचा कट ऑफ सुद्धा 61.50 आहे. बघा किती हाय गेलाय कट ऑफ. ST जनरलचा 56.50 म्हणजे की गेल्या वर्षी PSIचा कट ऑफ काहीतरी 52च्या आसपास होता. तर तुम्ही आत्ता बघू शकता की ओव्हरऑल सगळेच कट ऑफ किती वाढलेले आहेत. ओव्हरऑल जर तुम्ही बघितले तर DTचा पण कट ऑफ 62.50, NTचा कट ऑफ 61.75, SBCचा कट ऑफ 61.75, NTचा कट ऑफ 62.50, NTDचा कट ऑफ 62.50, OBCचा कट ऑफ सेमच, EWSचा कट ऑफ 57.75, SABCचा कट ऑफ 62.50, दिव्यांगाचा कट ऑफ टाईप A 55.81. म्हणजे दिव्यांगाचा टाईप Aचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा गेल्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा जास्त आहे. म्हणजे गेल्या वर्षी जनरलचा कट ऑफ जो होता त्याच्यापेक्षा दिव्यांगाचा ह्या वर्षीचा कट ऑफ जास्त आहे. म्हणजे ओव्हरऑल सिस्टीम काय होत आहे की कट ऑफ हे वाढत चाललेत. आता कट ऑफ वाढण्याचं कारण काय की जे विद्यार्थी आता बघा आपल्याला कट ऑफ तर वाढलेला आहे आणि आपल्याला इथून पुढे जे पेपर देणार आहे त्याच्यामध्ये पण अभ्यास आपल्याला वाढवावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय करावं लागणार आहे की ह्या कट ऑफच्या रेसमध्ये कसं जिंकायचं. ठीक आहे. तर आपले विद्यार्थी 65+ आहेत. तर ते कशामुळे जाऊ शकले, तर एकच विषय आहे बघा तुम्हाला पुढे नेऊ शकणारा, तो म्हणजे मॅथ्स, ॲप्टिट्यूड, रिझनिंग. याला पर्यायच नाही. विद्यार्थी हा स्किप करतात. ह्या वेळेस विद्यार्थ्यांना 19, 18, 19, 20 असे मार्क मिळाले. त्याच्यामुळे ते 65पर्यंत जाऊ शकले. ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये मार्क नाही ते विद्यार्थी पास नाही होऊ शकत, अशी कंडिशन झालेली आहे. आणि मग त्याच्यावरच तोडगा काढण्यासाठी आणि एकदम फास्टमध्ये कसे तुमचे हे एक्झाम्पल सुटले पाहिजेत ते फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मिनिटात बघूया की प्रश्न कसे सुटले असते. आता हे आपण पेपर जो बघतोय हा गेल्या वर्षी आलेला पेपर आहे. तर बघा MPSCचा जो कंबाईनचा पेपर असतो, त्याच्यामध्ये आपल्याला एकतर सिलेबस प्लस टाईम यांच्यासोबत रेस असते. टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, कारण की आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि टाईम आहे 1 तास. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 23 ते 25 प्रश्न हे मॅथ्सचे आहेत. मग काय मुलं असे आहेत की त्यांना अर्धा तास दिला तरी 25 प्रश्न सुटत नाहीत आणि ते तुम्हाला सोडवायचे 100 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये मॅथ्सला जर एवढं म्हणलं तर कसं होणार, ते शक्य नाही होणार. तर त्याच्यासाठी मॅथ्सची डेली प्रॅक्टिस पाहिजे. डेली तुम्ही 100 क्वेश्चन मॅथ्सचे सॉल्व केले पाहिजेत. इथून पुढे किती 100 क्वेश्चन सॉल्व केले तर तुम्ही कुठेतरी हे जे 23 ते 25 प्रश्न येणार आहेत तिथं तुम्ही 18 ते 20च्या रेंजमध्ये याल. आणि तिथं जर तुम्ही ह्या रेंजमध्ये आले तर तुमचं मग सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत. त्याच्यामुळं मॅथ्सला कमी धरू नका. मॅथमॅटिक्सचा अभ्यास तुम्हाला वाढवावा लागणार आहे, बुद्धिमत्ता करावी लागणार आहे, ॲप्टिट्यूड तुम्हाला अंकगणित हे करावं लागणार आहे. तर गेल्या वर्षीचा हा पेपर आहे, ह्या वर्षी पण असाच पेपर येईल. तर काय करावं लागतं बघा अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे बघा 69, 63 हे किती पॉईंट घालू, पॉईंटकडे लक्षच द्यायचं नाही, पॉईंटकडे लक्ष देऊ नका. 69, 63 ह्या 63ला 3 ने भागलं किती आलं 21. डायरेक्ट जंप मारा, परत चेक करत बसू नका. मिळाला पॅटर्न 5 × 15, 15ला 6 ने भागा 2.5, 2.5, 25 एकच पर्याय. बाकीचे पर्याय बघा कसे आहेत. तर परत तुम्ही म्हणा 2.5 आलं मग 0.25 येईल का, तुम्हाला मिळेल 2 आकडे. ही प्रोसेस फास्ट झाली पाहिजे. ह्या प्रोसेसला तुम्ही गेले तर तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे. आता जो सेकंड प्रश्न आला होता त्याच्यामध्ये हे आकडे लिहून घ्या. 39,
13, 11, 12 आणि 3. बघा अधिकसाठी काय दिलंय भागाकार, त्याच्यानंतर इथे वजाबाकीसाठी काय दिलंय गुणाकार. पुढे गुणाकार म्हणजे काय आहे, गुणाकार म्हणजे वजाबाकीच आहे. आणि पुढे काय आहे भागाकार म्हणजे काय आहे अधिक आहे असं दिलंय. बोर्ड मासने काय होईल भागाकार होईल 39 ला 13 ने भागलं किती आलं 3, 3 आणि 11चा गुणाकार 33, 33 आलं. म्हणजे ह्या पूर्णसाठी किती आलं 33. मग 33 वजा 12 अधिक 3, 33 आणि 3 36, 36 मधून 12 गेलं किती आलं 24. एकदम फास्टमध्ये सुटले पाहिजेत. आता खालचा प्रश्न, खालच्या प्रश्नाला काही तुम्हाला म्हणजे ही करण्याची गरज पडणार नाही. बघा अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला साईराज. आता अमर कोणाला म्हणलाय आते बहीण, आते बहीण कोण आहे सविता. म्हणजे अमर आणि सविता एका एजची दिसत आहेत तुम्हाला, जवळपासच्या एजची दिसत आहेत. म्हणाला साईराज हा माझ्या आजीची, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातोय. म्हणजे कमल ह्याच्या अमरच्या आईच्या वयाच्या आली आणि सविता ही त्याच्यासोबतची आली. तर अमरची आत्या साईराजची आजी आहे. तर कमल आणि सविता यांचे नाते काय आई व मुलगी डायरेक्ट आलं. बघा मला सांगा मोठं कोण आहे कमल आणि सवितामध्ये मोठं कोण दिसलं आपल्याला कमल मोठे. कमल काय आली आई. बघा इथं बहीण बहीण तर येणार नाही, आजीनाथ तर येणार नाही, मुलगी कमल मुलगी असू शकत नाही कारण की कमल मोठी आहे वयाने. एकच पर्याय राहिला एलिमिनेशन मेथड. एकदम फास्टमध्ये यूज करा. पुढचे आता हे प्रश्न एकदम सोपे होते की जे तुम्हाला काही सेकंदात सुटायला पाहिजे होते आणि काही सेकंदातच सोडवायचे. सर्व मानव वाघ आहेत. बघा सर्व मानव हे काय आहेत वाघ आहेत आणि सर्व मानव हुशार आहेत. आता हुशारचा सर्कल केवढा येतोय एवढाच येतोय एवढा येतोय माहीत नाही आपल्याला, पण आपण काय म्हणू शकतो की हुशारचा सर्कल असा काहीतरी येईल. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो का सर्व हुशार मानव आहेत. नाही, मानव सोडून पण दुसरं कोणतरी हुशार असेलच की. त्याच्यामुळे हे कन्क्लुजन नाही. सर्व वाघ मानव आहेत. सर्व वाघ मानव आहेत का नाही, सर्व मानव वाघ आहेत पण सर्व वाघ मानव नाहीत. वाघ नसणारे हुशार नाहीत आपल्याला माहितीच नाही, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशनच नाही. काही वाघ हुशार आहेत. जे काही वाघ आहेत ते कोण आहेत मानव आहेत आणि सर्व मानव हुशार असल्यामुळे काही वाघ पण काय आले हुशार आले. ऑप्शन 4 लगेच सुटलं. पुढे बघा. बघा आता येत्या लीप वर्षात, आता हा प्रश्न खूप लोकांना कळणारच नाही. पहिली गोष्ट की अशा टाईपचे प्रश्न बघा वाचून सोडवण्याचा प्रयत्न करत चला. येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. कधी मंगळवार, मंगळवार कधी 17 तारखेला. तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता कोणती. आता 5 रविवार पाहिजेत. ठीक आहे. मग रविवार कोणत्या कोणत्या तारखेला येते बघा 17, 17च्या आधी 16, 16च्या आधी 15, 15 तारखेला येतोय रविवार. मग रविवार 15ला येतोय. मग अजून कोणत्या कोणत्या तारखेला रविवार असेल बघा. 15तून 7 गेले 8, 8मधून 7 गेले 1, 15मध्ये 7 वाढवले 22 आणि 29. मग 29 दिवसाचे जेवढे महिने आहेत, 29 दिवसाचे जेवढे महिने आहेत त्या सगळ्या महिन्यांमध्ये रविवार 5 वेळा असू शकतो. म्हणजे जानेवारीत जर 17 तारखेला मंगळवार असेल तर जानेवारीत 5 रविवार असतील. फेबमध्ये, आता फेब हे तर महत्त्वाचं काय दिलं लीप वर्षात. फेबमध्ये किती दिवस आले 29 आले लीप वर्षामुळं. आणि फेबमध्ये 17 तारखेला जर मंगळवार असेल तर फेबमध्ये सुद्धा 5 रविवार आले. म्हणजे प्रत्येक 29 दिवसाचा जो महिना आहे तो प्रत्येक महिन्यात 5 रविवार असण्याची शक्यता आहे. म्हणजेच उत्तर येईल निश्चित. संभाव्यता कशी आहे निश्चित 100% असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. आता हे असले सोपे सोपे प्रश्न एकदम फास्टमध्ये सोडवायचे. मुलं ट्रायसुद्धा करत नाहीत, भेटतात मुलं प्रश्न सोडवायलाच घाबरत आहेत. बघा 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18 फुटबॉल खेळले, 17 क्रिकेट खेळले आणि 6 फुटबॉल ज्यामध्ये फुटबॉल खेळले. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा हे फुटबॉल, ठीक आहे, हे काय झालं हे क्रिकेट आणि ह्या दोघात कॉमन आहे. ह्या दोघात कोण आहेत हे 6 मध्ये खेळले आले. 16 विद्यार्थी हॉकी खेळले ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळले. आता हे हॉकीवाले आणि क्रिकेट खेळलेले कॉमन, परंतु फुटबॉल खेळलेले नाहीत. फुटबॉल नाही खेळले ते
5 विद्यार्थी कॅरम खेळले पण कोणताही मैदानी खेळ खेळले नाही, मग सेपरेट त्यांचा गोल आला, त्यांचा गुण सेपरेट आला. तर याच्यामध्ये कोणती आकृती तथ्य आहे? 3 नंबरची आकृती आहे. सहज कळलं आपल्याला, काहीच अडचण आलेलं नाही. ठीक आहे, असल्या आकृत्या सोडून बघा. आता हा प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये सगळा प्रश्न सोडवत बसायचा का? मग सगळ्यांची माहिती काढत बसायची की सगळ्यांची माहिती नाहीत काढत बसायची? आपल्याला सगळे प्रश्न एकदम फास्टमध्ये ट्रिकमध्ये सोडवायचे. खालील वर्तुळालेख व तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. कामगारांची संख्या किती दिले? 1500. म्हणजे हे 20% दिले. 15 दुने 30. हे तर किती आले कामगार? 300. आता बघा, माहिती तंत्रज्ञानात 300 आले. ठीक आहे, हे तर 23%. 15 आणि 23चा गुणाकार करा, 2 शून्य जातील. ठीक आहे, 15 त्रिक 45. हातचे आले 4, 15 दुने 30, 30 आणि 4 34. किती आलं हे? 345. इथं कामगार किती आले? 345. बरं का, हे झालं विपणन. कुठले काढायचे? पर्यायामधलेच काढायचे. उगं मानव संसाधन काढत बसतो मी, जे पर्यायामध्ये दिलंच नाही त्याची माहिती कशाला काढायची आपल्याला? बरोबर. आता लेखा विभागात 60% पुरुष आहेत, मग उरले किती? 40% महिला. मग 40% महिला, हे तर पहिल्यांदाच महिलांची संख्या कमी दिसते. हे उत्तर येऊ शकत नाही. वितरणमध्ये किती आहे बघा? वितरण हे तर दिसतेच 12%, म्हणजे इथं असतानाच संख्या कमी आहे वितरणाची, आणि इथं 50% म्हणजे हे पण उत्तर येऊ शकत नाही. मग राहिले कोणते 2 पर्याय? पहिले 2 पर्यायच आपल्याला चेक करायचे. आता माहिती तंत्रज्ञान 300 माणसं आहेत. त्या 300 माणसामध्ये किती पुरुष आहेत? 35%. म्हणजे 65% का कोण आहेत? महिला आहेत. मग 300च्या 65% एक काढू आपण. आणि परत काय? विपणनमध्ये किती पुरुष आहेत? 40%. मग राहिले किती महिला? त्या राहिल्या 60%. हे 2 आकडे काढू. आता ह्या दोन्हीमध्ये जे जास्त असेल तिथं महिला जास्त आहेत. सोडूया बघा, 2 शून्याला 2 शून्य गेले, 65ची तिप्पट 195 आली. हे शून्याला 0 आणि 6ने भाग देऊ, ते 6ने गुणाकारच करू आपण डायरेक्ट. बघा, 6 पंचे 30, 6 चौक 24, 24 आणि 3 27, 6 3 18, 18 आणि 2 20, 200 तर 7. मग मला सांगा कोणती संख्या मोठी आहे? ही, म्हणजे विपणनवाली मोठी. तर सगळं सोडवत बसायचं नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सोडवायचं एक्झाम्पल. पुढे बघा, आता हे एकदम सोपे एक्झाम्पल होते, एकदम फास्टमध्ये सुटायला पाहिजे होते. ठीक आहे, याच्या कॅल्क्युलेशनमध्येच मुलं अडकून बसतात. बघा, सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर गेली. हिथून दक्षिणेकडे गेली, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर चालते. बघा, ही 4 मीटर चालली. आता उजव्या बाजूला वळते, म्हणजे खालच्या साईडला परत 2 मीटर चालते, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. आता हे किती? हे 2 मीटर. हे किती? 4 मीटर. हे किती? 2 मीटर. हे 2 मीटर. ठीक आहे. जर सीमा सी बिंदू पासून, हा कुठला बिंदू आहे? ए. हा सी बिंदू पासून उत्तरेकडे 4 मीटर चालते, परत हे उत्तरेकडे अशी 4 मीटर गेले. बघा, 4 मीटर गेली. तर ए बिंदू पासून किती अंतर आहे? तर हे 4 आणि हे 2, हे एवढं अंतर असेल 6 मीटर. किती असेल? 6 मीटर. पुढे बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 9. काय दिसतंय? एका विशिष्ट संकेतामध्ये विश्वनाथन हे नाव काहीतरी पुढे दिले, असे लिहिले. त्या संकेतामध्ये राजशेखरन कसे लिहाल? तर बघा, हे व्ही आहे आणि व्ही कुठे गेलं? एकदम शेवटी गेलंय. म्हणजे हे जे आर आहे, हे आर पण शेवटी जाईल. आर शेवटी असलेले किती पर्याय? 2च आहेत, म्हणजे ह्या दोन्हीमधलंच उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुढे बघा, शेवटचं यन हे तर पहिल्यांदा आलंय, मग इथलं काय होईल? इथलं यन पहिल्यांदा येईल. बघा, इथं दोन्हीकडे यन पहिल्यांदा आहे, म्हणजे ते तर आपल्याला टॅली झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे? हा 2 नंबरचा आय कुठं गेला? शेवटून 2 नंबरला. मग ए कुठं जाईल? शेवटून 2 नंबरला. काय येईल पर्याय? ऑप्शन 1 आलं उत्तर. एवढं सहज सुटतंय ते. ठीक आहे, एवढं सहज सुटणार आहे. तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिसतंय बघा. जर पहिलं काय दिसतंय आपल्याला? पी क्यू. एक मिनिट. हां, पी बरोबर 2 क्यू आहे.
पीची किंमत किती आहे 2Q इतकी आहे. आपल्याला माहिती का पी माहीत नाही 100 घ्या. मग पीची किंमत किती घेऊ 100. क्यूची किंमत किती आली 50. ठीक आहे. आणि क्यू हा आरपेक्षा मोठा आहे म्हणजे आरची किंमत ही 50पेक्षा कमी आहे. 50पेक्षा कमी आहे. आता किती किती कमी आहे माहीत नाही. 0 पण असू शकते. माहिती का नाही माहिती. मग निश्चितपणे चुकीचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायचं आहे विधान निश्चितपणे चुकीचं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा आरची किंमत किती आहे आपल्या माहीत नाही. मग पी आणि क्यूची वजाबाकी किती आहे. पी क्यूची 100 वजा 50 किती आली वजाबाकी 50. पण आर हे 50पेक्षा मोठं आहे का. आर हे 50पेक्षा मोठं नाही. आर हे 50पेक्षा लहान आहे. आर काय आहे हे 50पेक्षा लहान आहे. इथं काय दिसतंय मोठं दिसतंय की हे पहिलं विधान तर चुकीचं आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. मग पहिलं विधान चुकीचं म्हणलं की पर्याय 3 एलिमिनेट झाला. पर्याय 3 जागेवर एलिमिनेट झाला. आता ऑप्शन 2 जर चेक केलं तर आपल्याला ऑप्शन 3 आणि 4 पण चेक नाही करावं लागणार कारण की इथं काय म्हणलंय सर्व विधानं चुकीची आहेत. आता हे विधान जर करेक्ट आलं तर आपल्याला ऑप्शन 2 नंतर 3 पण चेक करावं लागेल. पण हेच जर विधान चुकीचं आलं तर आपल्याला पुढचे ऑप्शन चेक करावे लागणार नाहीत. तर बघा पुढचं 2Q. आता ह्याची किंमत किती आली 2Qची किंमत 100 आणि ह्या पीची किंमत किती आली 100. मग आरची किंमत 0 जर ठेवली आपण आरची किंमत 0 ठेवली तर हे टॅली होते ना 100ला 100. म्हणजे विधान 2 निश्चितपणे चुकीचं नाही म्हणू शकत आपण. विधान 2 निश्चितपणे चुकीचं नाही. त्याच्यामुळे पर्याय 2 पण एलिमिनेट होतोय. पर्याय 4 पण एलिमिनेट होतोय. उत्तर येते 1. एवढं सहज सुटत आहे ते एक्झाम्पल आणि ते सोडवायला शिकलं पाहिजे फास्टमध्ये. पुढे बघा आता 21वा प्रश्न. 21वा प्रश्न बघितला की उत्तर येते. त्याला कॅल्क्युलेशन सुद्धा लागत नाहीत. हे लक्षात घ्या. कॅल्क्युलेशनची सुद्धा गरज नाही आहे. कसं बघा 3चा चौथा घात दिलाय आणि भागिले दिले. आता 3चा किती जरी घात केला आणि त्याला जर 3च्या 6व्या घाताने भागलं मोठ्या घाताने भागलं तर उत्तर एवढं मोठं येणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर संख्येने भागलेलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर गेले. 2 पॉझिटिव्ह उत्तर गेले. ठीक आहे. घातांकाचे नियम माहीत असतील तर तुम्हाला लगेच समजून जाईल. आता हे 6 आणि 4 10 म्हणजे हे तर उत्तर बेरीज काय येईल 3चा 10वा आणि हे 9 ॲड झालं तर 3चा काय येईल 13वा. आता तुम्हाला 4च्या पटीतल्या संख्या जर माहीत असतील म्हणजे 4ने भाग दिला तर 10ला 4ने भागलं तर उत्तर 10ला आपण 4ने भागलं तर किती आलो 2ने भाग गेला 8 2 आलं. बाकी किती आली बाकी आली 2 आणि 13ला पण 4ने भागलं तर बाकी किती आली 1. आता जी बाकी आली ही जी बाकी आली तो 3चा घात करायचा म्हणजे बाकी किती आहे 2 म्हणजे 3चा दुसरा घात किती आलं 9. बाकी किती आली 1 3चा पहिला घात 3. मग शेवटचा अंक बघा इथं किती आहे 9. किती आहे 9. 9 कशाला आलं 3च्या दुसऱ्या घाताला. 3चा दुसरा घात कशाला आला इथं जेव्हा आपण 10 घेतलं. 10 कधी येईल ज्यावेळेस पर्याय 6 येईल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलेलं नाही. हे एकदम सोपं आहे पण तुमच्या ह्या प्रॅक्टिस नसतील त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न अवघड वाटत असतील. ठीक आहे. घातांकाचे नियम हे आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेलं आहे. सगळं आपण हे प्रश्नांची जेवढे काय प्रश्न आहेत ते सगळ्यांचे सोल्युशन आपल्या चॅनलवर म्हणजे सगळ्यांचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. पुढे बघा एका परीक्षा केंद्रात 7 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एका विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. ठीक आहे. 36 आहे आणि 24 आहे आणि कमीत कमी किती खोल्या लागतील ह्यांचा काय काढावं लागेल. कमीत कमी म्हणलं की काढायचा असतो मसावी. काय काढायचा असतो मसावी. कशाने भाग जाईल ह्याला जाईल 12ने भाग 12 36 12 2 24. हां ठीक आहे. प्रत्येक एका परीक्षा केंद्रात 7 विद्यार्थी गणिताचे अजून गणित पण आहे गणित राहिलेलं आहे इथं किती येईल 5. तर हे जे काय आलं हे खोल्यांची संख्या आली. ही काय आली खालची खोल्यांची संख्या 3 + 2 + 5 किती आलं उत्तर 10.
गणिताचे पण 60 विद्यार्थी आहे. आलं 10 उत्तर लगेच. खालचा पण प्रश्न सेम तसा आहे बघा. ऋतुजाजवळ 700 रुपये आहेत. त्याच्यामध्ये 100, 20, 10च्या चलनी नोटा आहेत. 100 व 10च्या नोटांचे प्रमाण एकाच 2 आहे. बरोबर. 100 आणि 10च्या नोटांचे प्रमाण एकाच 2 आहे. तिच्याजवळ एकूण 20च्या चलनी किती नोट आहेत? 20 आहेत. खाली बघा बरं, सगळ्यांची बेरीज 20 येते का? हा 20 येते. तर 100, 20 व 10च्या प्रत्येकी नोटा किती? कसं सोडवायचं बघूया. बघा, हा पण प्रश्न एकदम तोंडी सुटणार आहे, एकदम सहज सुटणार आहे. बघा, आता पहिल्यांदा 100 रुपयाची नोट आहे, त्याच्यानंतर 20ची आहे, त्याच्यानंतर 10ची आहे. मग हे जे आकडे आहेत, हे आकडे जर मी लिहिले 3, 11, 6, हे किती झाले? 300 नोट, 300 रुपये. हे किती झाले? 11 2 22, 220. हे किती झाले? 6 60. ह्यांची बेरीज येते का? 700 नाही आहेत. पहिला पर्याय एलिमिनेट झाला. ठीक आहे. दुसरा पर्याय घ्या. किती आला? 4, 8, 8. किती झाले? हे 400. हे किती झाले? 160. हे किती झालं? 80. येते का बेरीज? नाही येत. 700 बेरीज येत नाही. पुढे बघा, 5, 5, 10. हे किती झालं? 500. हे किती झाले? 100. हे किती झाले? 100. 500 200 700. आलं उत्तर पर्यायातील. ऑप्शनवरून सोडवा ना. किती सोपं पडलं ते. पुढचं ही एक्झाम्पल सहज सुटणार आहे, लगेच सुटणार आहे. आता बघा, अमित 5 पाने एका दिवसात लिहितो, तर संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. म्हणजे ह्याने आज पहिल्या दिवशी 5 पानं लिहिली, ह्यानं दुसऱ्या दिवशी 2 पानं पुसून टाकले. म्हणजे 2 दिवसात एकूण काम किती झाले? 3 पानं लिहायचं झाले. किती काम झाले? 3च पानं लिहायचं झाले. आता जर अमित संध्या एका दिवसात काम करत असतील, म्हणजे पहिल्या दिवशी अमित, दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील? काय करायचं आता ह्याच्यामध्ये? अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये हे जे 3 आहे, 3ने पहिल्यांदा 60मधून 3 वजा करा. किती आलं? 57. ह्या 57ला ह्या 3ने भागा. किती आलं? 19. आता 19 काय आलं? 2 दिवसाचं काम. म्हणजे 19 काय आलं की पहिला दिवस, दुसरा दिवस, असे 19 दिवस. 19 दिवस हे संध्याने काम केलं, 19 दिवस अमितने काम केलं. म्हणजे एकूण ह्या दोघांनी मिळून किती काम केले? हे 38 दिवस काम केले. ह्याला 38. 38 पेक्षा एकच पर्याय मोठा आहे. 38.6, 38च्या जवळचा हे उत्तर येईल. दुसरी गोष्ट अजून पुढे करायचं आहे, तर पुढची 3 पानं लिहिला. एका दिवसात किती पानं लिहितो? 5 पानं. पुढची 3 पानं लिहायला किती लागेल? 3 भागिले 5, 0.6. म्हणजे 38 आणि 0.6 आला 38.6. असं हे उत्तर येईल एकदम सहजरित्या. ठीक आहे. पुढे बघूया. बघा, हा तर प्रश्न म्हणजे बघितला की सुटतोय असा प्रश्न आहे. आणि तुम्हाला ह्या लेव्हलला यावंच लागेल. सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या लेव्हलला यावंच लागेल, कारण की कट ऑफ तुम्ही बघताय की कसे वाढलेले आहेत. तर बघा, खालील चित्रलेख 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवतो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्याने वाढली? आता जानेवारी उत्तरच येणार नाही, कारण की जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबरचे आकडे दिलेत का आपल्याला? डिसेंबर महिन्यात एवढे विद्यार्थी होते आणि जानेवारीत एवढे झाले नाही. त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. मग बघा, मार्च. बघा, फेब्रुवारीत 2 पोरं होती, मार्चमध्ये किती झाली? 4. किती झाली? दुप्पट झाली. 200% वाढ झाली. हे तर किती वाढ आहे माझी? 200%. हे 100 मेंबर बघत जाऊ नका. एप्रिल महिन्यात किती येते? 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. 4चे किती झाले? 7. म्हणजे कितीची वाढ झाली? 3 विद्यार्थ्यांची वाढ झाली 4 विद्यार्थ्यांच्या मागं. म्हणजे किती टक्के वाढ झाली माझी? 75%. हे तर किती वाढ झाली? 75%. ही तर माझी 100% वाढ झाली. 100% वाढ झाली. 200% विद्यार्थी झाले आणि 100% वाढ झाली. आणि जून, मे पासून जूनमध्ये बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6. हे 6 आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 8. किती विद्यार्थी वाढले? 2. किती मागं? 6. 2 100 करा. किती आलं? 3. 33% वाढ झाली इथं फक्त. मग सगळ्यात जास्त वाढ आली मार्चमध्ये. समजतंय? पुढचा प्रश्न. हाही प्रश्न तेवढाच सोपा, बघितला की उत्तर. सोबतच्या वृत्तालेखात गावातील जमीन विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांसाठी असलेल्या लागवडी खालील क्षेत्र दर्शवते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडी खालील क्षेत्र एकूण 50%? आता हे कशात दिले? डिग्रीमध्ये दिले. दिसतंयच 50%. 360च्या 50% किती असतं? 180.
मग कोणत्या तीन ह्यांची बेरीज 180 येते बघा. मका किती आहे 77, बाजरी किती आहे 85, मोहरी किती 18, ह्यांची बेरीज किती आली 180. आलं पहिलं उत्तर. बेरीज फक्त 180 कोणाची येते ते चेक करायचं होतं आपल्याला. पुढचे हे बघा, हे 2 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत, हे 2 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. आता आपण बघूया 29 नंबरचा प्रश्न. आता जे प्रश्न कॅन्सल आहेत तिथं जास्त डोकं लावण्यात आणि त्याच्यामध्ये टाईम घालवण्यात नुकसान होतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला असे कन्फ्यूज करणारे प्रश्न असतील तर त्यावेळेस ते प्रश्न सोडून पुढे गेलेलं कधीही चांगलं. आता 16% ॲसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात, आता 16%, 16 × 100, 50 लिटर आहे, किती आलं 8. ठीक आहे. 8 लिटर ॲसिड आहे. किती पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 10% होईल. आता 8% हे कुणाचे 10%, 8 हे कुणाचे 10% असू शकतं, 8 कुणाचे 10% असणार आहे. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या संख्येचे 10%, xचे 10% हे असणार आहे 8. बरोबर. असंच येईल, xचे 10% हे 8 असणार आहे. मग हे काय होईल, x बरोबर 8 × 100 / 10, किती आलं 80. म्हणजे किती द्रावण पाहिजे, 80 द्रावण पाहिजे. आता किती आहे 50 आहे, किती वाटावं लागेल 30. हा पण प्रश्न, हे 2 प्रश्न पण एकदम इझी लेवलचेच आहेत बघा, काहीही अवघड नाहीत. कुठलाच प्रश्न अडत नाही, कोणताही प्रश्न अडत नाही, सगळे प्रश्न सुटत आहेत. ते 2 प्रश्न कॅन्सल झालेले, मुलांनी त्यावेळेसही काही लॉजिक काढून उत्तर काढले होते, पण काय आयोगाने ते कॅन्सल केले. नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळेस 25 होते, म्हणजे त्यांची बेरीज किती होती दोघांची, 50 वय होतं त्यांचं त्यावेळेस. विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आता 2 वर्ष दोघांचे वाढतील, नवऱ्याचे पण 2 वर्ष, बायकोचे 2 वर्ष, एकूण 4 वर्ष, म्हणजे 54 वर्ष वय झालं. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 आहे, म्हणजे तिघांची वय किती झालेत 72. 72 मधून 54 गेलं, किती आलं 18. 18ला आपण 3 ने भागलं, किती आलं 6. आता तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलगा होऊन आता 6 वर्ष झालेत. मुलगा होऊन किती वर्ष झालेत 6, आणि मुलगा किती वर्षांनी झाला 2 वर्षांनी, म्हणजे 6 आणि 2 किती उत्तर आलं 8. ठीक आहे. 6 आणि 2 8. आता खूप मुलांना हे अवघड वाटेल, पण ह्याचंही एकदम इझीवालं आणि सहज समजणारं एक्सप्लेनेशन पण आपण घेऊन येऊ. बघा, आपले जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल 8वी स्कॉलरशिपचे गणिताचे, तर हे सगळे 8वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत. 8वी स्कॉलरशिपच्या बाहेर प्रश्नच गेलेला नाही अजून. एका कंपनीचा 2 वर्षाचा खर्च व नफा खालील जोड संपात दिला आहे, तर वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के आहे. आता नफा किती आहे इथं 40, इथं किती आहे नफा 60, 40 आणि 60 100 नफा आहे. तो खर्चाच्या किती आहे, खर्च काढूया. हा 100, हा 120, 220 झालं, हे 100 भाग द्या 1000 भागिले 22, 22 चोक 88, किती आलं 12, 22 पंचे 110, म्हणजे 45 पेक्षा मोठं उत्तर. अजून पुढे सोडत बसू नका, 45 आलं बाद झालं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन 32. आता ह्या प्रश्नामध्ये आपलं म्हणजे गणिताचे हे तर प्रश्न संपले होते, आणि हाही प्रश्न काय अवघड नव्हता, एकदम इझीच प्रश्न होता हा 32 नंबरचा. ह्याचं पण आपण एक सेपरेट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर काय होईल हो, ही तिरकस गुणाकार होईल, डायरेक्ट तिरकस गुणाकार करून घ्या. मग मी डायरेक्ट लिहितो वर्गमुळात x अधिक 9 अधिक वर्गमुळात x वजा 2. ह्याला 1 नेच मल्टिप्लाय केलंय म्हणून आहे तसं राहील. पुढच्या संख्येला 3 ने मल्टिप्लाय केलंय, वजा x वजा 2, 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आता हे वजा इकडे येईल आणि हे इकडे येईल, x अधिक 9 x अधिक 9 कडे येईल, आणि हे वजा इकडे आलं तर काय होईल अधिक होईल, म्हणजे वर्गमुळात x वजा 2 अधिक 3 वर्गमुळात x वजा 2. बघा ह्यांची बेरीज काय होईल 4
एक्स वजा 2 इथं किती होईल 2 एक्स अधिक 9, 2 ने भाग जाईल, इथं आलं 2, वर्ग करा, वर्ग केला तर वर्गमूळ निघून जाईल आणि 2चा वर्ग होईल 4, 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 4x वजा 8 बरोबर x अधिक 9, 4x वजा x बरोबर 9 अधिक 8 किती आलं 3x बरोबर 17, एक्सची किंमत किती आली 17/3, ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने हे प्रश्न एकदम इझी सुटतात. फक्त आपल्याला ते कसे सोडवायचे काय सोडवायचे यांची प्रॅक्टिस लागेल, डेली आपल्याला प्रश्न सोडवावे लागतील आणि अशाच पद्धतीचे प्रश्न जे कंबाईन मेन्ससाठी विद्यार्थी प्रिपेअर करतायत तर त्यांच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.